होऊ घातलेली विधान परिषदेची निवडणूक कदाचित राज्यातली आजवरची सर्वाधिक चर्चेत राहिलेली निवडणूक असेल. या निवडणुकीत प्रत्येक राजकीय नेता आपल्या पुढच्या पिढीला सेट करण्याचा प्रयत्न करत होता. यासाठी ज्या पक्षात त्यांनी 40 वर्ष कामं केली, ते पक्ष देखील आपल्या मुलांच्या उमेदवारीसाठी ते नेते सोडणार असल्याच्या वावड्या सुद्धा उडल्या. इतकी ही विधान परिषदेची निवडणूक या राजकीय नेत्यांसाठी महत्वाची होती किंवा त्यांनी ती महत्वाची तसेच प्रतिष्ठेची केली होती. मात्र आता या प्रयत्नामध्ये काही जणांना यश मिळालंय तर काहींच्या पदरी अपयश आलंय. यात सुनील तटकरे, संजय काकडे नशीबवान ठरले तर गुलाबराव पाटील मात्र अपयशी ठरले. जळगाव विधान परिषदेच्या जागेवर आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी गुलाबराव पाटील आग्रही होते. मात्र ही जागा ऐनवेळी जागा वाटपात भाजपच्या पदरात गेली आणि इथून जळगाव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेल्या नंदकुमार महाजन यांना भाजपनं विधान परिषदेची उमेदवारी दिली. यावरून गुलाबराव पाटील नाराज असल्याच्या बातम्या आता पुढे येत आहेत. त्यामुळे जळगावात नक्की काय चाललंय हेच समजून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटात. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. राज्यात होऊ घातलेली विधान परिषदेची निवडणूक ही कार्यकर्त्यांसाठी नव्हे तर स्वतःच्या पुढच्या पिढीला राजकारणात सेटल करण्यासाठी होतीये की काय, असा प्रश्न या निवडणुकीतलं चित्र पाहून वाटतं. या निवडणुकीत अनेक मातब्बर नेते आपल्या पुढच्या पिढीला म्हणजेच मुलाला किंवा मुलीला तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न करत होते. त्यात एका घरात एक खासदार, एक आमदार, एक मंत्रीपद असताना सुनील तटकरे यांनी आपल्या मुलाला अनिकेत तटकरे यांच्यासाठी विधान परिषदेचं तिकीट मिळवलं. तर एनसीपी अजित पवार गटात काही तास अगोदर पक्षप्रवेश करून संजय काकडे यांनी आपल्या मुलाला तिकीट मिळवलं. तिथंच भाजपमध्ये सुभाष देशमुख, शिंदे सेनेचे गुलाबराव पाटील, किशोर पाटील, छत्रपती संभाजीनगरमधून अब्दुल सत्तार यांना मात्र ती संधी मिळाली नाही. यात जळगावमध्ये सगळ्यात हाय व्होल्टेज ड्रामा रंगला होता. शिंदे सेनेचे गुलाबराव पाटील यांनी आपले पुत्र प्रतापराव पाटील यांच्यासाठी जळगाव विधान परिषदेची जागा मागितली होती. तर त्यांच्याच पक्षाचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील हे आपले पुत्र सुमित पाटील यांच्यासाठी आग्रही होते. मात्र जागा वाटपात ही जागा भाजपच्या वाट्याला गेली आणि उत्तर महाराष्ट्रात आपला दबदबा कायम राहावा, भाजपचं प्रस्त वाढावं यासाठी भाजपनं या जागेवरून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली. नंदकिशोर महाजन हे स्थानिक नेतृत्व असून ते गिरीश महाजन यांच्या गोटातले किंवा गिरीश महाजन यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. खरं तर या जागेसाठी गुलाबराव पाटील यांचे इतके प्रयत्न चाललेले, ते इतके आग्रही होते की त्यांच्या मुलाच्या उमेदवारीसाठी गुलाबराव हे भाजप प्रवेश करणार अशा बातम्या देखील आल्या होत्या. काही ठिकाणी तर ही चर्चा देखील चालू झालेली, जर ही जागा भाजपकडे राहिली तर प्रतापराव पाटील हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील. मात्र या गोष्टीचं नंतर गुलाबराव पाटील आणि प्रतापराव पाटील यांनी खंडन केलं. गुलाबराव पाटील म्हणाले, मी 40 वर्ष शिवसेनेत राहिलेलो आहे, मी सेनेमध्ये काम केलेलं आहे, माझ्या पक्षनिष्ठेवर शंका घेऊ नका, मी शिवसेनेसोबतच आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रतापराव पाटील यांचं नाव या चर्चेत आघाडीवर होतं. गुलाबराव पाटील यांनी ही जागा शिंदे सेनेच्या वाटेला यावी यासाठी जंग पछाडली. जागा वाटपाचा चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपनं या जागेवर दावा ठोकला तेव्हा गुलाबराव पाटील यांनी लगेच मुंबईत जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या जागेवर आपल्या संख्याबळाचा दाखला दिला आणि ही जागा आपल्याकडे राहणं कशी गरजेची आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातील शिवसेने आमदारांच्या गटानं देखील एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आणि शिंदेंना विनंती केलेली, जर ही जागा भाजपनं आपल्याला सोडली नाही तर या जागेवर आपण मैत्रीपूर्ण का होईना लढत देऊ. पण फायनल जागा वाटपाच्या वेळी आपल्या वाटेला आलेल्या जागेवर एकनाथ शिंदे शांत राहिले आणि जळगाव मधली जागा भाजपनं आपल्या खिशात टाकली. या जागेवरून गुलाबराव पाटील आणि प्रतापराव पाटलांचे कार्यकर्ते इतके ठाम होते, त्यांचा इतका विश्वास होता की या निवडणुकीमध्ये प्रतापराव पाटलांनाच संधी मिळेल आणि ते विजयी होतील. या आविर्भावात प्रतापराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जळगावात भावी आमदार म्हणून प्रतापरावांचे बॅनर झळकवले होते. त्या बॅनरचे फोटो मोठ्या प्रमाणात राज्यात व्हायरल देखील झालेले. मात्र आता प्रतापराव पाटील यांना आमदार होण्यासाठी आणखीन काही कालावधी वाट पाहावी लागेल. यात एक गोष्ट अशी म्हणता येईल की शिंदे गटांच्या 2 आमदारांच्या वादात भाजपनं बाजी मारली. गुलाबराव पाटील यांचा मुलगा प्रतापराव पाटील यांना राजकारणात सेटल करण्यासाठी गुलाबराव या जागेचा आग्रह धरत होते. तर पाचोऱ्याचे सेनेचेच आमदार असणारे किशोर पाटील हे आपला मुलगा सुमित पाटील याच्यासाठी या जागेवरून आग्रही होते.
या दोघांनी आपल्याकडून सर्वार्थानं प्रयत्न केले, मात्र या दोघांच्या तुला की मला या वादात कदाचित भाजपनं ही जागा हिसकावून नेली असं म्हणता येईल. मात्र यातून ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने गुलाबराव पाटील नाराज असल्याचं वृत्त आहे. महायुतीत असंही शिंदे गट आणि भाजपमध्ये धुसफूस चालू आहे. भाजप आपल्याला प्रत्येक ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न करतो, ही शिंदे सेनेच्या नेत्यांची भावना आहे. जळगाव विधान परिषदेच्या उमेदवारीवरून याच भावनेला खत पाणी मिळू शकतं असं राजकीय सूत्र म्हणतात. या पुढील काळात कदाचित आता जळगावात भाजप वर्सेस शिंदे अशी लढाई आपल्याला पाहायला मिळू शकते. काहीशी अशीच परिस्थिती आपल्याला छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यामधून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत देखील दिसून येते. संभाजीनगरमधून आपला मुलगा समीर सत्तार यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी अब्दुल सत्तार आग्रही होते. ही जागा सेनेच्या वाट्याला यावी, आमचं संख्याबळ जास्त आहे असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र त्यांच्या दुर्दैवानं ही जागा देखील भाजपच्या वाट्याला गेली आणि अब्दुल सत्तारांचा मुलगा समीर सत्तार यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला. यानंतर अब्दुल सत्तारांना देखील उपरती झाली. भाजप आपला पक्ष संपवायला निघाला ही जाणीव त्यांना झाली. आपल्या मुलाला तिकीट न मिळाल्यावर त्यांना ही उपरती झाली असं म्हणता येईल. सोबतच त्यांनी असंही म्हटलंय, जर शिंदे साहेबांनी आदेश दिले तर आम्ही उद्धव ठाकरेंसोबत जायला तयार आहोत. पण या घटनेवरून एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे जर हे नेते स्वतः विधानसभेत बसणार असतील, संसदेमध्ये खासदार म्हणून बसणार असतील आणि त्यांना विधान परिषदेत देखील आपलीच मुलं बसवायची असतील, तर या नेत्यांसाठी रस्त्यावर उतरणारे, भांडणारे, लढणाऱ्या कार्यकर्त्यांचं का? या कार्यकर्त्यांनी पिढी दर पिढी या नेत्यांच्या कुटुंबाची हांजीहांजीच करायची का? त्यांना कधी लोकप्रतिनिधी म्हणून संधी मिळणार? पक्षासाठी काम केलंय म्हणून पक्ष अशा मोठ्या निवडणुकीत त्यांचा विचार करणारच नाही का? ज्या उद्देशामुळे विधान परिषद स्थापन झाली आहे, विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत, त्या मूळ उद्देशाला हे राजकारणी लोक आपली पुढची पिढी सेट करण्याच्या नादात हरताळ फासतायत का? हे प्रश्न खरं तर कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांना विचारायला हवेत. जर प्रत्येक इलेक्शनमध्ये तुमच्याच कुटुंबातली लोक उभी राहणार असतील, तर आम्ही कशासाठी आणि का लढतो आहोत? तुर्तास इथेच थांबूयात, पण या व्हिडिओबद्दल तुमची मतं काय आहेत मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.